माऊली वॉरियर्स. पंचांनी ग्राउंडचा पडताळा घेऊन सामना चालू करायचा आहे. माऊली वॉरियर्स. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. येतो धनंजय आणि नॉन स्ट्राईकला येतो परशा. सुंदर अशी फलंदाजी करणारी ही जोडी म्हणाला आहे. आणि वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज गांगोबा प्रसन्न संघाकडून आदी. आदी याचा पहिला चेंडू आणि सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह शॉट मारून धनंजय याने संघाचा श्री गणेशा केला आहे. 4 धावने संघाचा श्री गणेशा झाला आहे. सुंदर असा पहिला चेंडू मध्ये चौकार ठोकून धाव संख्या गोळा केला त्या धनंजय याने. चेंडू आधी याचा स्ट्राईकला आहे धनंजय. आता मात्र सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि गच्चाळाचे क्षेत्र आणि इथे पंचावा 2 धावा. 2 धावाने धाव संख्या वाढताना धाव संख्या होते 6. आधी याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा धनंजय साठी. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतो. आणि आता मात्र इथे भेट होतोय आणि त्रिफळाची देतोय. सुंदर कमबॅक करतोय आधी आपल्या संघासाठी गांगोबा 11. जो संघ या लाजूल नरबे प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा विजयी संघ होता तो संघ मालक विनय कलमटे आपला संघ घेऊन सज्ज. धनंजय याची जागा घेण्यासाठी गेलाय तो विनय. पुन्हा एकदा आधी तयार गोलंदाजीसाठी. पुढील चेंडू विनय साठी. पाहूया पुढील चेंडू. आणि आता मात्र खराब गोलंदाजी. पंचांचा वाईटचा इशारा. वाईट स्वरूपात 1 धाव मिळते. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 7. स्ट्राईकला विनय. आणि आता मात्र सुंदर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतः संघ मालक एका धावेवर समाधान मानतो विनय. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो परशा. एक मोठं नाव. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतो परशा. आधी वर्सेस परशा. पाहूया सामना. आणि सुंदर चेंडू परंतु यष्टीच्या मागे गच्चाळाचे क्षेत्ररक्षण. आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 9. आधी याचा पुढील चेंडू विनय साठी. विनय सज्ज. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु तितकाच सुंदर चेंडू. सुंदर गोलंदाजी केले आधी याने. पहिलं षटक संपतं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस
माऊली वॉरियर संघाची धाव संख्या होते 1-9. चला वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलाय गांगोबाई इलेव्हन संघाकडून ऋषिकेश याचा सामना करेल परशा, जो अजून ग्राउंड मध्ये आपला तंबू ठोकून राहतो. परशा आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतो पाहूया. ऋषिकेश याचा पहिला चेंडू परशासाठी आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर अशी रनिंग बेटीन. 3 धावा मिळत आहेत. 3 धावेने धाव संख्या वाढताना धाव संख्या होते 12. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो विनय. पुढील चेंडू आणि उत्तुंग फटका पाहूया ते झेल होतो का. पंचांनी 6 धावा घोषित केलेला आहे. सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेने षटकार ठोकलेला विनय याच्या बॅट मधून निघालेला. धाव संख्या वेगाने वाढताना धाव संख्या होते 18. पुढे चेंडू ऋषिकेशचा सामना करेल विनय. आता मात्र उत्तुंग केलेला फटका पाहूया ते झेल होतो का आणि ते झेल सुटलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 20. पुढील चेंडू ऋषिकेशचा विनयसाठी. विनय तयार. आता पुन्हा एकदा उत्तुंग फटका आणि पुन्हा एकदा सीमा रेखा पार. पंच आता मात्र इथे कमबॅक करतोय ऋषिकेश. चला पंचाने निर्णय द्या. इथे बाद होतोय विनयाच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय माऊली वॉरियर संघाला. विनय याची जागा घेण्यासाठी एक हार्ड हिटर कुणाल. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतो कुणाल. ऋषिकेश याचा पुढील चेंडू कुणाल साठी. आणि पंचांचा नोचा इशारा. 9+2 एकूण 3 धावा मिळत आहेत. आता मात्र खराब अशी गोलंदाजी करतो ऋषिकेश आपल्या संघासाठी. आता मात्र इथे सुंदर कमबॅक. कुणाला बाद केले ऋषिकेशाने. षटक संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होते 3 बाद. 29. कुणालाची जागा घेण्यासाठी गेलाय तो मिथून. वैयक्तिक पहिले आणि सांघिक शेवटचे आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो शिवम. शिवम याचा सामना करेल एक धडाकेबाज फलंदाज परशा. पाहूया शिवम वर्सेस परशा. सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू, एक निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर. पुढील चेंडू शिवम याचा. पुन्हा एकदा बीट होतोय परशा. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतंय शिवम याच्याकडून. आणि आता मात्र इथे उत्तुंग फटका. 6 धावांच्या स्वरूपात 6 धावांनी धाव संख्या वेगाने वाढताना धाव संख्या होते 35.
पुन्हा एकदा शिवम. वर्षा तयार. पाहूया ते झेल होतो का आणि सुंदर असा झेल. सुंदर कमबॅक केलाय शिवम याने. सुंदर गोलंदाजी केली. फक्त एक षटकार सोडून 3 धावे, 2 चेंडू निर्धाव काढलेत आणि 1 गडी बाद केलाय. फलंदाजीसाठी आलाय तो अथर्व. आता मात्र खराब गोलंदाजी. पंचांचा 9चा इशारा. 9+1 एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा अथर्व तयार. शिवमच्या पुढील चेंडूसाठी. आता मात्र इथे सुंदर कमबॅक त्रिपुलाची देतो अथर्व. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय शिवम. अथर्व याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सागर. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया या चेंडूला सीमारेषे बाहेर पोहोचवतो का नाही. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतः संघ मालक जातीने मैदानात उभे राहून क्षेत्ररक्षण करतायत विनय कलमटे. 1 धाव मिळते. अशा तऱ्हेने 3 षटक संपतंय. 1 गडी बाद होतो इथे. बॉल घेतो. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 38 धावा झाल्या आहेत आणि 49 ठेवले ते गांगोबा प्रसन्न संघासमोर. चला गांगोबा 11 सॉरी गांगोबा प्रसन्न संघ आपले फलंदाज पाठवा. चला वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय माऊली वॉरियर संघाकडून गोलंदाज परशा आणि फलंदाजीसाठी गेले ते गांगोबा प्रसन्न संघाकडून शिवम. स्ट्राईकला येतो शिवम. नॉन स्ट्राईकला येतो आदी. चला सामना चालू करायचा आहे. परशाचा पहिला चेंडू. आणि सुंदर असा फटका. आणि 2 धावाने संघाचा श्रीगणेश होतोय. चला परशा तयार. शिवम तयार. आणि उत्तुंग फटका पाहायला झेल होतो का. आणि सुंदर अशी रनिंग मिळतील. 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. पुन्हा एकदा शिवम तयार. परशाचा पुढील चेंडू. आणि उत्तुंग फटका पाहूया इथे झेल होतो का. आणि झेल सुटलेला आहे. आणि 3 धावा मिळत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. सुंदर अशी संयमी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून आदी आणि शिवम. परशाचा पुढील चेंडू आदीसाठी. आणि एका धावे समाधान मानतो आधी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. पुढील चेंडू परशाचा शिवम साठी. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने कट केलेला चेंडू. सुंदर अशी रनिंग मिळतील. 2 धावा मिळत आहेत. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. शिवम सज्ज.
आणि इथे गडी बाद होतोय. सुंदर स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर क्षेत्ररक्षण करून गडी बाद केला येतो. शिवम याच्या सर्वात पहिला धक्का बसतोय आणि धावसंख्या होते 10. 1-10. चालू सामना गांगोबा प्रसन्न वर्सेस माऊली वॉरियर्स. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज अथर्व. अथर्व याचा सामना करे मिलिंद. एक नवीन फलंदाज स्ट्राईकला येतो आणि अथर्व याचा पहिला चेंडू. असा फटका पाहूया किती धावा मिळतात त्या चेंडूवरती. आणि खराब. पुन्हा एकदा अथर्व तयार. पुन्हा एकदा अथर्व तयार. आधी तयार. आधी तयार. आणि सुंदर असा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. आणि आता मात्र उत्तुंग फटका आणि पंचांचा 6 धावांचा इशारा. झणझणीत षटकार. मिलिंद याच्या बॅट मधून निघालेला 6 धावाने धावसंख्या वेगाने वाढताना धावसंख्या होते 24. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि पुन्हा एकदा उत्तुंग फटका पाहूया झेल होतो का. आणि खराब असा थ्रो. सुंदर अशी रनिंग बिटवीन. 3 धावा मिळत आहेत. 3 धावाने धावसंख्या वाढते आणि षटकही संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 27. आता मात्र समीकरण 6 चेंडू 12 धावा. सहा चेंडू 5. चला सामना चालू करा. काहीच क्षेत्ररक्षणात बदल करताना स्वतः संघमालक अमोल आलिम आणि सुंदर असा रंगतदार असा चाललेला सामना गांगोबा प्रसन्न वर्सेस माऊली वॉरियर्स. आता झालेला मागच्या सामन्यामध्ये 12 धावा डिपेंड झाल्या होत्या. पाहूया या सामन्यात 6 चेंडू 12 धावा. स्ट्राईकला येतो मिलिंद ज्याने आपल्या बॅट मधून झणझणीत षटकार ठोकलेले आहेत ते. धनंजय तयार. पहिला चेंडू आणि सुरुवात वाईटने. समीकरण बदललं. समीकरण झालंय 6 चेंडू 11 धावा. उलटा सगळं चेंडू पाहूया झेल होतो का. आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणायला काय हरकत नाही. 2च धावा दिल्या आहेत. आता मात्र समीकरण बदललेलं आहे. 5 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला येतो मिलिंद. आता मात्र इथे बीट होतोय. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक केलाय धनंजयने. 4 चेंडू 9 धावा. पंचांचा वाईटचा इशारा. समीकरण बदललं. 4 चेंडू 8 धावा. पाहूया रंगतदार असा चाललेला सामना. 4 चेंडू 8 धावा. आणि ते बाद होतोय. आता संघाला विजय करण्यासाठी गेले ते स्वतः संघमालक. समीकरण आहे 3 चेंडू 8 धावा. जो धडाकेबाज फलंदाज आहे तो अजूनही नॉन स्ट्राईकला स्थिर. त्याला काही वरती बॅटिंग मिळत नाही आहे.
धनंजयचा पुढील चेंडू आणि उत्तुंग फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते हे नको नको आणि 3 धावा. समीकरण बदललेलं आहे. 2 चेंडू 5 धावा. सामना कंपल्सरी चेस राहील. सामना कंपल्सरी चेस राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. स्ट्राईकला आलाय तो आता मात्र आधी 2 चेंडू 5 धावा. धनंजय तयार आणि उत्तुंग फटका आणि सीमारे कमाल झंझरी षटकार. स्वतः संघमालक विनय कळमटे उत्साहात. जो नॉन स्ट्राईकला होता तो आधी त्याला स्थिर ठेवलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूसाठी त्याला आलावरती आणि त्याने संघाला विजयी केलं. इथं सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं आधी याने. सर्व खेळाडूंना सूचना यानंतर 15